नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वतःच्या पर्सविषयी बोलणार आहे. कारण खूप जणांचे प्रश्न असतात की ताई, पर्समध्ये पैसा तर आहे, आम्ही काम पण खूप छान करत आहे, आम्हाला सक्सेस पण मिळत आहे, पण तो पैसा थांबत नाही. भरपूर कामांमध्ये तो पैसा चालला जातो. तसं पगार होण्याच्या आधीच आमच्या पैशांचं लागलेलं असतं की हे इथे जातील तिथे जातील, पण पर्स काही भरत नाही. मग आज आपल्याला मॅजिक एक उपाय सांगणार आहे. बघा, लक्ष्मी माता तसं जर म्हटलं गेलं तर चंचल आहे. चंचला म्हणजे कसं, की आज जर आली तर उद्या नाही, है ना? आणि पैसा पण कसा आहे माहितीये का, येणं आणि जाणं असलं पाहिजे. पाणी कसं खळखळतं तशा प्रकारचा पैसा पाहिजे. नाहीतर तुम्ही ढीगच्या ढीग प्रॉपर्टी बनवत आहे, पैसा ठेवत आहे, पण एक दिवस काही जर अचानक झालं, मग राहिलं सगळं. जसं मोदीजींनी म्हटलं की आता परत 100च्या 500च्या नोटा बंद होतील, मग काय करायचं? तशाच प्रकारे असतं की आपण आपल्या घरामध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे की हे पैसे कसे खर्च होतील आणि याचे डबल कसे होतील. पण आपलं लक आपल्याला साथ देत नाही, है ना? आपण ज्योतिषाकडे जात आहे, आपण कित्येक जणांकडे जात आहे, प्रश्न करत आहे की पैसा थांबत नाही, काय करावं? मग एक गुड लक म्हणून खूप चांगली टिप आपल्या सर्वांना देणार आहे. मी स्वतः फॉलो करते आणि मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत असते. जसं आपल्या पर्समध्ये घराच्या बाहेर निघायच्या आधी अक्षित म्हणजे तांदूळ थोडे पिवळे करायचे हळदनी, ते टाकायचे. त्यानंतर घराच्या बाहेर निघायचं आणि एक जोडा विलायची म्हणजे 2 विलायची घ्यायच्या, त्याला एक जोडा म्हणतात, ते ठेवायचं. होत असेल तर पिवळ्या कलरचं छोटंसं असं शाईन मारणारा कापड घ्यायचा, त्याच्यामध्ये हे पोटली बनवायची. आता ही कधी बनवायची? शुक्रवार पौर्णिमेला. आणि कोणीही ठेवू शकतं. जसं आता जेंट्स आहेत, त्यांचं पॉकेट छोटं असतं, त्यांना ठेवणं शक्य नाही, तर पॉकेटमध्ये थोड्या अक्षिदा टाकायच्या आणि विलायची तर बसतं, ते टाकून द्यायचं. पण लेडीजला जर होत असेल तर पोटली तयार करा आणि पर्समध्ये ठेवा. बघा, गुड लक आपल्यासोबत असतं. पण अचानक आपण कुठेही जाताना कोणी मदत मागत आहे, खूप गरजेमंदू आहे, तर थोडंसं त्यांची मदत करा. तेव्हाच लक्ष्मी माता आपल्याला बरकत देईल. आपण जेव्हा देणार तेव्हाच आपल्याला मिळणार. म्हणून गुड लक म्हणून हे करायचंय, कर्म चांगले करायचे, प्लस लक्ष्मीची साधना सतत चालू ठेवायची. लक्ष्मीचं जसं स्मरण होतं, लक्ष्मी अष्टकम आहे, आपण ते पण म्हणू शकतो. काय होतं की आपण अध्यात्म तर करत आहे, पण आपण कर्मानुसार जेव्हा करतो तर असं म्हणतात की ईश्वर, आपण कितीही संकटात असेल तरी ईश्वर आपल्यासाठी कोणाच्या रूपामध्ये येऊन मदत करत असतो. म्हणून कोणी असं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट शिकवतो या वाईट बोलून जातो या चांगलं, त्याला गुरु म्हणून धन्यवाद करा. वाईट शिकवलं तर समजायचं की आता पुढे खूप चांगलं होणार आहे आणि ते डोक्यात फिट ठेवायचं. म्हणून मी नेहमी सांगत असते की तुमच्या कर्मानुसार ईश्वर तुम्हाला फळ देत असतो. धन्यवाद.